गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. खूप खूप धन्यवाद. अ, परमेश्वराला दिव्यात सकाळी उठल्यापासून म्हणजे आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी आपल्या सर्वांना दिला. खूप खूप धन्यवाद. ह्या ब्रह्मांडी ऊर्जेला, वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, की ह्या विश्वातून, या स्पेसमधून येणारी ऊर्जा या सहस्रार चक्रामधून प्रत्येकाच्या शरीरामध्ये जाते आणि नवीन-नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन-नवीन एनर्जी आणि आपल्याला संपूर्ण शरीराला पुरेल एवढा श्वास या युनिव्हर्समधून आपल्याला मिळतो. या विश्वामधून आपल्याला मिळतो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊया. खूप खूप धन्यवाद देऊयात पंचतत्वांना. आकाश तत्वाला खूप खूप धन्यवाद, की एवढा मोठा स्पेस मला काम करण्यासाठी दिला त्यासाठी. खूप खूप धन्यवाद देऊया वायुतत्वाला, की उन्हाळ्यातही मला एसी मार्फत, कूलर मार्फत, फॅन मार्फत, हवेमार्फत हवा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. अग्निदेवतेला खूप खूप धन्यवाद. तसेच सूर्यनारायणाला खूप खूप धन्यवाद. आज सकाळी-सकाळी आपल्या आयुष्यामध्ये नवीन किरणांमार्फत नवीन एनर्जी, नवीन प्रकाश, नवीन स्फूर्ती, नवीन आव्हानं आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी खूप खूप धन्यवाद सूर्यनारायणा. खूप खूप धन्यवाद जलदेवतेला. हे जलदेवता, हे वरुण देवते, तुझे खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझ्या शरीरात, माझ्या घरामध्ये, माझ्या आजूबाजूला, माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये आणि ह्या जगामध्ये भरभरून पाणी देण्यासाठी, त्या पाण्यामुळेच आपण सर्वजण जिवंत आहोत. या जलदेवतेला खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद धरती मातेला टच करून आपण नतमस्तक होऊन धरती मातेचे मनापासून धन्यवाद देऊया, की आपण चालू शकतो, फिरू शकतो, उड्या मारू शकतो, नाचू शकतो, व्यायाम करू शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यासाठी आपण या धरती मातेला खूप खूप धन्यवाद देऊया. खूप खूप धन्यवाद देऊया आपण आपल्या आई-वडिलांना, की त्यांनी आपल्याला या जगामध्ये आणलं. लहानाचं मोठं केलं, कपडे-लत्ता दिला, जेवण दिलं, खूप तगडं शरीर बनवण्यासाठी ताकद दिली. उच्च शिक्षण दिलं, माध्यमिक शिक्षण दिलं. माझ्यासारख्या मुलीला पोलीस खात्यामध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 21 वर्ष नोकरी करत असताना मला सपोर्ट दिला. विचार, वाणी आणि व्यवहाराने सकारात्मक होऊन वागण्याची संधी दिली. खूप खूप चांगले संस्कार दिले. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आई, अण्णा तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. माझ्या संपूर्ण परिवाराला मला खूप चांगला पती देण्यासाठी युनिव्हर्स तुमचे खूप खूप धन्यवाद. तो रागावतो, भांडतो, रुसतो, फुगतो, सगळं काही करतो. खूप जीव लावतो त्यासाठी त्याचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला 2 खूप गोंडस, स्ट्राँग काय म्हणतात ना, ब्रिलियंट, खूप सुंदर अशी मनस्वी आणि देवा अशी 2 मुलं दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊया. खूप खूप धन्यवाद देऊया आपल्या राहत्या घराचे, त्याचबरोबर घरातील प्रत्येक खोल्याचे, एक-एक वस्तूचे, जमिनीचे, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सासू-सासऱ्यांचे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणीतरी आहे. माहेर आहे, सासर आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देऊया आणि आजचा पुढचा दिवस आपण मनापासून सुरू करूया. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे, की या मॅजिक जर्नीमध्ये आपण सर्वजण आलो आहोत. रॉन्डा मनच्या मनापासून खूप खूप धन्यवाद, शत-शत धन्यवाद, की त्यांनी एवढं सुंदर पुस्तक जादू, द सिक्रेट, द मॅजिक ही पुस्तकं आपल्या लाईफमध्ये आणली आणि आपल्याला आयुष्यच बदलून टाकलं. खरं, खोटं, चांगलं, वाईट सगळ्याची पारख करण्यासाठी फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, शुक्रिया, आभारी आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे जे आपल्याला बळ दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देऊयात इंटरनेटला, मोबाईलला, लॅपटॉपला आणि इलेक्ट्रिसिटीला. कारण त्याच्याशिवाय आपलं हे काम पुढे चालत नाही, चालणारही नाही. त्यासाठी खूप खूप धन्यवाद इलेक्ट्रिसिटीला, महाराष्ट्र सरकारला, मोबाईलला, लॅपटॉपला, लॅपटॉप कंपनीला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपला पुढचा आजचा धडा कोणता आहे तो पाहूया. आपला आजचा धडा आहे 20वा हृदयस्थ जादू. हृदयाची जादू. स्क्रीन शेअर करते मी.
तुम्ही सर्वजण मॅजिक बुकची प्रॅक्टिस करत असाल, अशी मी तुमच्याकडून आशा बाळगते. कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, नियमात लिहिणार नाहीत, म्हणजेच ग्रॅटिट्यूड लिहिणार नाही, तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये चेंजेस होणं थोडंसं कठीण आहे. आपण जेव्हा रोजच्या जीवनामध्ये ग्रॅटिट्यूड करतो, धन्यवाद देतो, शुक्रिया करतो, तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या सगळी कामं व्हायला पूर्ण होतात. कारण जसे षडरिपू आहेत, म्हणजे राग, द्वेष, मद, मत्सर अ, असे जे षडरिपू आहेत, ते जर आपल्या शरीरातून, आपल्या आयुष्यामधून, आपल्या सोलच्या जर्नीमधून कमी करायचे असेल, तर आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. कालचा आपण धडा पाहिला, जादूची शतपावली. म्हणजे आपण चालताना, बोलताना, फिरताना, किचनमध्ये जाताना, टॉयलेटमध्ये जाताना, रिटर्न येताना, त्याचबरोबर वॉकिंग करत असताना, कामावर जाताना, कामावरून घरी येत असताना, जिना चढताना, उतरताना, शेतामध्ये काम करताना, शेतामध्ये जाताना, सगळीकडे आपल्याला काय करायचंय? 100 पावलं धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असं म्हणत जायचं आहे. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये शारीरिक जरी व्याधी असतील किंवा मानसिक व्याधी असतील, त्याचबरोबर सामाजिक गोष्टींमध्ये काही अडचणी येत असतील, तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आपल्या हळू-हळू, हळू मार्गातून डिलीट होऊन त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढणार आहे. तर आपण पाहूयात, की आपल्याला समोर काय दिसत आहे? स्क्रीन दिसत आहे. या स्क्रीनवर आजचा जो धडा आहे 20वा याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे? एक झाड दिसत आहे. झाडामध्ये हार्ट काढलेला आहे. झाडाच्या फांद्या पण आहेत आणि त्या हार्टवर खूप सारे स्टार्स आहेत. म्हणजेच काय? हृदयापासून आपल्याला जादू क्रिएट करायची आहे. प्रेमाने बोलायचंय, प्रेमाने वागायचंय. कृतज्ञता म्हणजे सहृदयतेची जाणीव. जर आपण कृतज्ञता व्यक्त केली, तर ती हृदयापासून जाणीवतेने उत्तेजना निर्माण होऊन आपल्याला काय होते? कृतज्ञता व्यक्त करता येते. तर आपण सर्वांनी काय करायचं आहे? कृतज्ञता ही हृदयतेची जाणीव ही समजून घ्यायची आहे हा कोट. कृतज्ञता म्हणजे सहृदय म्हणजे म्हणजे सोबत. हृदयासोबतची जाणीव करून हृदयासोबत आपण कृतज्ञता व्यक्त करायची. असं कोण म्हणतंय? जीन बाप्टिस्ट मॅसिव फ्रेंच क्रांती कार्यकर्ता होते. आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेल, की कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जादूच्या कोणत्याही कृतीमध्ये मुख्य उद्देश ही भावना तुम्हाला आत, मनात तीव्रतेने जाणवणं महत्वाचं असतं. याचं कारण म्हणजे तुमच्या मनात जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची भावना जास्त प्रमाणात व्यक्त करता, तेव्हा बाहेरच्या जगातील ज्या गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्यामध्ये वाढ होते. दीर्घकाळ कृतज्ञतेचे आचरण केल्यानंतर आपोआपच ती हृदयात खोलवर रुजलेली जाते. मात्र आजच्या जादूच्या कृतीमध्ये आजच्या जादूच्या कृतीमध्ये तुम्हाला त्या पातळीवर पोहोचण्यासाठी नेहमी जेवढा वेळ लागतो, ते तुमचे वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. हृदयस्थ जादूची कृती ही तुमच्या मनातील कृतज्ञतेबाबतची खोली वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुमचं मन हृदयाच्या क्षेत्रावर एकाग्र करावं लागेल. आभारी आहे हे जादूचे शब्द जाणून घेऊन उच्चारावे लागतील. वैज्ञानिक संशोधनातून दिसून आलं आहे, की कृतज्ञता व्यक्त करत असताना ज्यावेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा लगेचच तुमचं हृदय जास्त
नियमितपणे आणि एकाग्रतेने कार्य करू लागते आणि याचा परिणाम तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्य सुधारण्यामध्ये होतो. यावरून तुम्हाला हृदयाच्या जादूच्या शक्तीची कल्पना येईल. पहिल्यांदा ही कृती करताना तुम्हाला थोडा सराव करावा लागेल. पण असा प्रयत्न करणं फायद्याचंच ठरेल. काही वेळा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ही कृती यायला लागेल आणि दरवेळी तुम्ही जेव्हा ही कृती कराल, तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचं तुमचं प्रमाण वेगानं वाढत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. हृदयाच्या जादूची कृती करताना तुमचे मन एकाग्रित करा आणि तुमचे लक्ष हृदयाच्या क्षेत्रावर केंद्रित करा. तुम्ही तुमच्या शरीराच्या आत चित्त एकाग्र करता की बाहेर यानं काही फरक नाही पडत. तुमचे डोळे मिटून घ्या. कारण त्यामुळे तुमचं मन हृदयावर केंद्रित करणं सोपं जातं. त्याच वेळी मनामध्ये आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. काही वेळा तुम्ही याचा सराव केला, की मग तुम्हाला डोळे मिटण्याची गरज पडणार नाही. पण तुम्ही जेव्हा डोळे मिटता, तेव्हा तुम्हाला जास्त कृतज्ञता वाटते. असा सर्वसाधारण नियम आहे. हृदयाची जादू लवकर घडून येण्यासाठी तुम्ही आणखी काही गोष्टी करू शकता. तुम्ही तुमचा उजवा हात हृदयावर ठेवून त्याच्यावर तुमचं मन एकाग्र करून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणू शकता किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द तुम्ही म्हणत असताना ते तुमच्या मनातून येण्याऐवजी तुमच्या हृदयातून येत आहेत. अशी ही कल्पना तुम्ही करू शकता. आजच्या जादूच्या कृतीचा भाग म्हणून तुमच्या तुम्हाला तुमच्या सर्वात महत्त्वाच्या आशा कोणत्या 10 तीव्र इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं, याची यादी तयार करा आणि प्रत्येक इच्छेसाठी हृदयाची जादू करा. प्रत्येक इच्छा मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचा. ती प्रत्येक इच्छा वाचून झाली की तुमचे डोळे बंद करा. तुमचे मन हृदयावर केंद्रित करा आणि मन एकाग्र झालं की अगदी हळूवारपणे आभारी आहे हे जादूचे शब्द पुन्हा उच्चारा. तुम्हाला जर ही मी दिलेल्या सूचना उपयुक्त वाटल्या, तर त्यांचा तुम्ही वापर करू शकता. तुमच्या 10ही इच्छांसाठी हृदयाच्या जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या ज्या खोलीपर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे, त्यात वाढ झाल्याचे तर तुम्हाला जाणवेलच. पण त्याचबरोबर तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांसाठी तुम्ही कृतज्ञता नाट्यमयरित्या वाढवली आहे, हेही तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल, तर तुम्ही हृदयाची जादू ही कृती तुमच्या इच्छाबाबत चालू ठेवू शकता किंवा जेव्हा तुम्ही कधीही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारता, त्यावेळी हृदयाची जादू करू शकता. अशी दिवसातून 2दा तुम्ही जर हृदयाची जादू केलीत, तर त्याचा मोठा परिणाम तुमच्या आनंदायी राहण्यावर आणि आयुष्यातील जादूवर दिसून येईल. बघा आपण किती सुंदर प्रणावावर याच्यावर आहात, वेळेवर आहोत, की आपण हृदयाची जादू शिकत आहोत. हा चॅप्टर एवढा सुंदर आहे. आपल्या मनावर, आपल्या हृदयावर काम करणारा आहे. जर आपण मनापासून हृदयाची ताकद कृतज्ञतेने जर वाढवली, तर आपल्या इच्छा ह्या खूप लवकर पूर्ण होणार आहेत. आपण आनंदी राहणार आहोत. आपली भरभराट होणार आहे. आपण सुंदर दिसणार आहोत. आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत. एकदा का तुम्ही हृदयाची जादू काही वेळा करून बघितलीत, की तुमच्या भावनांची खोली वाढलेली जाणवेल. लेखिका काय म्हणते? तुम्हाला तुमच्या कृतज्ञतेची, भावनांची खोली वाढलेली जाणवेल. तुमच्या भावनांची खोली वाढलेली जाणवेल. कृतज्ञतेमुळे भावनेची खोली वाढतेच. जेवढी एखादी भावना खोलवर रुजते आणि मनापासून तुम्ही ती व्यक्त करता, तितक्या विपुल प्रमाणात तुम्हाला गोष्टी मिळत राहतात. जेव्हा ही भावनेची खोली वाढते, तेव्हा तुमच्या हृदयाच्या आसपास थरारून टाकणारी भावना, शरीरातून एक आनंदाची लहर उमटल्याची भावना निर्माण होते. तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतात आणि अंगावर रोमांच येतं. पण एक मात्र नक्की, हृदयाच्या या जादूने तुम्हाला यापूर्वी कधीही न जाणवलेली शांततेची आणि आनंदाची भावना जाणवू लागेल. किती सुंदर असा हा चॅप्टर धडा आहे. खूप खूप धन्यवाद. हृदयापासून रॉन्डा बंडला खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या लाईफमध्ये ही जादूची जर्नी आणणाऱ्या प्रिया लोंढे या मॅडमला खूप खूप धन्यवाद.
प्रिया आय लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. तसेच रॉन्डा बर्न आय लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. मला ही संधी युनिव्हर्स तुम्ही दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरोखर खूप खूप धन्यवाद. उशिरा का होईना मी ही जादूची प्रॅक्टिस स्वतःहून सुरू केली. स्वतःसाठी स्वतः करत होते, परंतु आता दुसऱ्यांसाठी करण्याची ही संधी मला मिळाली. युनिव्हर्सने दिली त्यासाठी मी मनापासून आभार मानते. जादूची कृती क्रमांक 20 हृदयस्थ जादू. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. प्रत्येक वरदानावर तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत-परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्याबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि तुमचं लक्ष केंद्रित करा. तुमचं मन ज्यावेळी तुम्ही तुमच्या हृदयावर एकाग्र करता, त्यावेळी डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. तुमच्या सर्वोच्च अशा 10 तीव्र इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा वाचल्यानंतर हृदयाभोवती तुमचे मन एकाग्र करा. डोळे मिटा आणि परत एकदा हळुवारपणे आभारी आहे हे शब्द उच्चारा. आज झोपी जाण्यापूर्वी रात्री तुमचा जादूचा दगड हातात घ्या. दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असे जादूचे शब्द उच्चारा. तर असा हा आपला हृदयाच्या जादूचा चॅप्टर धडा इथे संपलेला आहे. मनापासून खूप खूप धन्यवाद देऊया, की रोंडाबंनी हा हृदयाचा म्हणजे बघा आपल्या लाईफवर एका छोट्या-छोट्या पॉइंटवर त्यांनी अभ्यास करून हे पुस्तक बनवलंय आणि किती सुंदर ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे आणि अ, गरज तर आहेच. पण आप आपल्याला सर्वांना हे सगळं केल्याने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे आपलं आयुष्य बदलून टाकणारे हे जे पुस्तक आहे. कृतज्ञता. धन्यवाद. तर हे पुस्तक आजचा हा धडा आपला इथे संपलेला आहे. मनापासून धन्यवाद देते तुम्हा सर्वांचे. तुम्ही भरभरून मला प्रेम देत आहात. अ, विशेष म्हणजे तुम्ही स्वतःसाठी हे ऐकत आहात. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. खूप खूप धन्यवाद नारायणा. मला आजचा हा आणखी दिवस जगण्यासाठी दिला. आजचा सेशन घेण्याची मला ताकद दिली. त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. कृतज्ञता व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी. थँक यू. चला तर मग मी इथे हा चॅप्टर संपला आहे असं सांगते. बाय बाय. हॅव अ नाईस डे. पुन्हा भेटूया उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये.